Yeah.
बीज भाजोने केलेला आहे, बीज भाजोने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला नाही, साखरेचा नो हे ऊस, आम्हा कैचा गर्भवास, आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटे पांडुरंग, आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठल
वीणा पुस्तकधारिणीं वेदांजाभ्यन्धकारपः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठां तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारं बीज बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असणारे वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन बोधक संसार गतिरोधक पंढरीपथ साधक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून महाराज मनुष्य जन्माला आल्यानंतर काय प्राप्त करावं म्हणजे काय इष्ट प्राप्त करावं काय अनिष्ट सोडावं हे महाराज स्वतःची स्वात्मस्थिती सांगत असताना 2 उदाहरणाच्या द्वारे सांगतात विठ्ठल मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा तथा विश्वमाऊली ज्ञानोबा या दोघांच्याही जन्म उत्सवानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 18व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या परम भाग्याने मला हे इंजमाव ग्रामस्थ कडून प्राप्त झाली कीर्तनाला अनमोल अशी साथ करणारे गान गंधर्व देवता आदरणीय आकाश महाराज त्याचबरोबर त्यांना साथ करणारे अशोक महाराज ज्यांनी हा सप्ताह सुरू केला या सप्ताहाचं बीज रोवलं आणि व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय आमचे सन्मित्र अशोक महाराज शिंदे मृदंगावरती ज्यांची साथ आहे सुजित महाराज आमचे समोर व्हिडिओ शूटिंग करतायत आदरणीय क्षीरसागर महाराज ऋषिकेश महाराज विनेकरी चोपदार महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे माझी कोणती आतमध्ये मारुतीरायाच्या मंडपात जे बसलेले भाविक आहेत माईक सिस्टीम वाले सोडून बाकीच्यांनी सगळ्यांनी पटपट पुढे येऊन बसायचे माईक सिस्टीम वाले एकटेच थांबतील बाकीच्यांनी उठा चला बरं महाराज आजच्या अभंगात मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याने काय प्राप्त करावं आणि मी स्वतः काय प्राप्त केलं याची अनुभूती महाराज आजच्या अभंगात सांगतात मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय प्राप्त करावं म्हणजे काय इष्ट प्राप्त करावं आणि जन्माला आल्यानंतर काय अनिष्ट घालवणं समाजाला याचं भान नाही काय अनिष्ट आहे आणि काय इष्ट आहे इको घ्यायचा इको पूर्ण बंद करा माझ्या माहिती इष्ट काय मिळवावं आणि अनिष्ट काय घालवावं समाजाला याचं भान नाही आणि समाजावरती ज्यांचं नियंत्रण आहे अशा राजकीय मंडळीला याचं भान नाही काय मिळवावं आणि काय घालवावं याचं लोकांना अज्ञान आहे मनुष्याने काय मिळवावं मनुष्य मिळवतो पण स्वार्थपणा करता मिळवतो
पण तो स्वार्थ साध्य करत असताना शेजारच्याच हित होतंय का अहित होतंय याच्याकडे समाज लक्ष देत नाही. समाज लक्ष देत नाही आणि या समाजावरती नियंत्रण आहे असे राजकीय मंडळी अजिबात लक्ष देत नाही. समाज स्वतःच हित प्राप्त करण्याकरता स्वार्थी आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. स्वार्थ साध्य करायला दुसऱ्याचं हित होतंय, अहित होतंय याच्याकडे समाज लक्ष देत नाही. काय झालं? दोघा भावाचं कुटुंब, तुम्ही ऐकताय सगळेजण ऐका. दोघा भावाचं कुटुंब, दोघही शेतकरी. एक जण रानात गेला आणि येता येता त्याने बांधावरून एक ऊस मोडून आणला. आणल्यावर अंगणात पोरं खेळत होते. स्वतःच खेळत होतं, भावाचं पोरग खेळत होतं. एक जण म्हणला काका ऊस आणला, एक जण म्हणला बाबा ऊस आणला. दोघं पळत आहे. आता दोघांना एकच ऊस द्यायचा, कसा देणार? मांडीवर केली, मांडीवर ऊस मोडला. पोरं जवळ आली, पोरं हा घ्या ऊस. गंमत अशी झाली, मुलाकडचा ऊस होता तिकडं आलं भावाचं पोरग आणि वाड्या काढल्या ऊस होता तिकडं आलं स्वतःच पोरग. वाड्या काढल्या ऊस कसा असतो? गोड असतो नाही का? बरोबर. अरे वाड्या काढल्या ऊस थोडा पांचट, मुळा काढल्या ऊस गोड. पण गंमत अशी झाली, मुळाकडच्या ऊसाकडे आलं भावाचं ना वाड्या काढल्या ऊसाकडे आलं स्वतःच पोरग. पोरं जवळ आली की यांनी केलं, पोरं काय हा घ्या ऊस. असं केलं भावाने पाहिलं आणि भाऊ म्हणला दादा काय बस वाटणीला. का बरं? कळाला तुझा स्वार्थ. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. स्वार्थ साधत असताना समाज हित होतंय का हित होतंय याच्याकडे समाज लक्ष देत नाही. आणि ज्या समाजावरती ज्यांचं नियंत्रण आहे अशा राजकीय मंडळी स्वार्थाच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. एक जण निवडणुकीत निवडून आला, सरपंच झाला आणि त्याला वाटलं आपल्या कामाचा धबधबा गावकऱ्यांना दाखवा. मग काय नाही, मग त्याने गावात रस्त्याच्या दोही बाजूला वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण आरोग्याच्या दिशेने कसं हितकारक आहे. 24 तास कसे झाडं ऑक्सिजन देतात, मनुष्याला किती गरज आहे ऑक्सिजनची म्हणून लावली. पण दुसऱ्या दिवशी झाडं किती वाढले किंवा कसे दिसतात पाहण्याकरता फेरफटका मारायला गेले तर एकाही कुंपणात झाड नव्हतं. सरपंचाला राग आला, म्हणला कोणी झाडं उपटली. संध्याकाळपर्यंत त्याला हाता घालून काढायचा. शेजारी पीएम होता, तुम्हाला मालक तुमच्याच धाकल्याची रंजीवाने उपटली. असं का? बरोबर, संध्याकाळपर्यंत दुसरे लावून काढाय का? स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. स्वतः दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही. मग स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. दुसऱ्याचं हित होतंय का हित होतं याच्याकडे समाज लक्ष देत नाही, स्वार्थी आहे. आणि भविष्यात या समाजाला सुजित महाराज आणि या समाजावरती ज्यांचं नियंत्रण आहे अशा राजकीय मंडळींना दूरदृष्टिकोन नाही. भविष्यात माझं कसं होणार आहे याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. ते स्वतःच्या हिताबाबतीत आंधळीच आहे. आंधळे ते तो का मने संसारे जेही नाही हरे ओळखीला. स्वतःच्या हिताबाबतीत आंधळी आहे. तो का म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरले खऱ्या देवा. हे काय आपण आपल्या गाथ्या सद्गुरु वाचून सापडे नसतो याचं शेवटचं तरी आपल्या म्हणत नाही. जोगराच्या मालिकेचा अभंग नाही. पण आंधळी दूरदृष्टिकोनच नाही लोकांना. स्वतःच्या हिताबाबतीत स्वार्थी, भविष्याच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत आनंदी. असं का होतंय? का स्वतःच्या हिताबाबतीत जागे नाही? मग हिताच्या बाबतीत कोण जागे? तर या कलियुगात या जीवसृष्टीमध्ये स्वतःच्या हिताबाबतीत फक्त एकच व्यक्तिमत्व जागे, ते म्हणजे आमचे संत. ते स्वतःच्या हिताबाबतीतही जागे आणि इतरांनाही जाग करतात. Bye.
व्यवहारे आता किंवा जग जोगे जागे जाग बोलते स्वतःही जागे आणि समाज जागा होण्याकरता प्रयत्न करतात। हिताच्या बाबतीत फक्त एकच व्यक्तिमत्व जागते म्हणजे आमचे संत महाराज बोलतात हिताच्या बाबतीत आम्ही जागे झालो आणि दुर्लभ असणारा पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या जीवनात प्राप्त केला। तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही त्याला प्राप्त करा। म्हणून महाराज म्हणतात मी जन्माला आलो खरा पण आल्यानंतर मनुष्याने काय प्राप्त करावं याच्याकरता मी प्रयत्न केला। वयाच्या 21 वर्षापर्यंत मी माझ्या जीवनात पारमार्थिक वैभव नाही भोगलो मी संसारच केला पण 22व्या वर्षी अशी काही कलाटणी माझ्या जीवनात घडली की त्याचा परिणाम मी परमार्थ करायला लागलो आणि दुर्लभ असणारा पांडुरंग मिळवला। स्वात्मस्थिती महाराजांच्या अभंगात सांगतात काय आहे। महाराजांच्या जर आपण बारीक निरीक्षण केलं गाथ्याचं तर महाराजांच्या गाथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणाचं वर्णन आहे। महाराज अनेक स्थितीचं वर्णन करतात। त्या अभंगात स्वात्मस्थितीचं वर्णन केलं। स्थितीबद्दल बोलायचं म्हणून मी प्रस्तावना मुद्दाम लांबवतो। कोणकोणत्या स्थितीचं वर्णन करतात महाराज गाथ्यामध्ये कलियुगाच्या स्थितीचं वर्णन करतात। कलियुगाच्या स्थितीचं वर्णन केले महाराजांनी साधकाच्या स्थितीचं वर्णन केले साधूच्या स्थितीचं वर्णन केले बंधूच्या स्थितीचं वर्णन केले तसं स्वात्म स्थितीचं सुद्धा वर्णन केले। लागत आहे ना थंडी वातावरण थंड हवामानाच्या प्रदेशात आम्ही आलोय नाही का असं वाटतंय महाबळेश्वरला येऊन कीर्तन करतो ते गार लागत आहे। तुम्हाला लागत आहे का मलाच लागत आहे तुम्हाला लागतंय ना तुम्ही गोदाडे नाही आणलं म्हणून म्हणलं हा लागते गार नाही का। महाराज स्वात्मस्थितीचं वर्णन करतात तुम्ही ऐकताय सगळेजण फक्त जीवाचं काम करू नये ठकोबाई बोल ना त्याला जागा दे उशीर आले का जागा दे बडीशेप खात आले बडीशेप मला सगळं कळतं बडीशेप खाली ना आणि मग महाराज स्वात्मस्थितीचं वर्णन करतात। महाराजांनी कलियुगाच्या स्थितीचं वर्णन केलं। कलियुगात काय काय होणार महाराज बोलतात ऐसे कलियुगामुळे तुम्ही ऐका महाराजांचं प्रसिद्ध अभंग आहे। अभंगाची सुरुवातच याची ऐसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोय। कलियुगात हे घडणार 4 गोष्टी घडणार। पहिल्या चरणात महाराज म्हणतात कलियुगात वाटोय कशाचं धर्माचं। काय आहे धर्म कशाला म्हणतात धर्म मनुष्य म्हणून जन्माला आलोय तर 5 बोटाचा धर्म आहे मनुष्य कोणता भुकेलेल्याला अन्न देणं हा मनुष्याचा पवित्र धर्म आणि तो दिलाच पाहिजे। ज्यांचं लग्न झालंय ना नाही चल माझ्यावर आराम केला लग्न नाही झालं तुमचं लग्न नाही सगळे ब्रह्मचारी तिथे पावशेर गाज आपलं ऐका लग्न झाले मग घरात कोण आला का आली बी ना आली नाम पत्नी आली आणि आला नाम आचार्य आला। ज्याच्या घरात लग्न झालंय आचार्य आला पेटी मास्तर त्याने एकट्यानं जेवू नये साधून की महाराज एकट्यानं जेवू नये। मग दररोज एखादा अतिथी असावा एकेनं न भुंजिया त्याने एकट्यानं जेवू नये दररोज अतिथी असावा अतिथीला घेऊन जेवावं पण हल्ली लोकांना जीवच घालू वाटत नाही महाराज। सप्ताह चाललाय चला वारकऱ्यांना पंगत द्यायची देता का पंगत सप्ताह चाललाय दान करा लोकांना दान करा म्हणलं धर्म करा म्हणलं तर लोकांच्या जीवावरच आहे। दानाचं महत्व सांगितलं दान करा म्हणलं का लोकांच्या हाताला लाखवाच वारणार। महाराज बोलतात दाने कापे हात न आवडे ते विषय मात। दान करा म्हणलं का लोकांच्या हाताला लाखवा वारणार। क्षीरसागर महाराज मोकळा देऊ काय झालं माझ्या कीर्तनाला आपण कोणालाच स्थान देत नाही अजिबात फक्त माझ्याकडे लक्ष द्या। दान करा
म्हणलं का लोकांच्या हाताला लाखवा भरणार, लोक दान करणार नाहीत, हे कलियुगात घडणार. ऐसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळ. धर्माचं वाटोळच झालं. लोक सप्ताहाला पंगत देणार नाही, लोक सप्ताहाला दान देणार नाही. सप्ताह कमिटी हुशार असते, एखाद्या घरातून दान कसं काढायचं सप्ताह कमिटीला हुशार असते. सप्ताह कमिटी म्हणतात याच्याकडून कसं काढायचं, मोठ्या लोकांकडे जातं सप्ताह कमिटी. मालक अहो तुमच्या पंचक्रोशीत तुमचं नाव नाही, एवढं मोठं तुमचं नाव. दानाच्या बाबतीत तुमचं पहिलं नाव, एक वेळेस कारणाचं नाव बाजूला, पण तुमचं नाव अग्रगण्याने गेलं. काय तुमचं दान. अहो तुमच्या दारातून कुत्र कधी उपाशी गेलं नाही. हो कुत्रच गेलं नाही तर उपाशी जायचा प्रश्नच. सप्ताह कमिटीच्या सूचना. आणि मग लगेच आपण बाईसाहेबाचा आवाज येतो, काय आमचंच काय दिसलं का. सप्ताह कमिटी पावती पुस्तक टाकतात, नको गड्या तुमच्याकडे, लोकांना दान देऊ वाटत नाही. ऐसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळ. धर्माचं वाटोळ झालं. कलियुगात लोकांना धर्म आवडणार नाही. धर्म तोचे सार. महाराज बोलतात ना, धर्म मनुष्याने केला पाहिजे, 5 बोटाचा तर नक्कीच केला पाहिजे. लोकांना धर्म आवडणार नाही. अजून काय, लोकांना राम राम म्हणावायला आवडणार नाही. आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांना म्हणलो रामकृष्ण हरी, बर ते रामकृष्ण हरी म्हणत नाही बाबा, मग वेलकम वेलकम, घरात या घरात रामकृष्ण हरी म्हणायचं त्यांना. बरं त्यांच्या घरी जेवलं, छान जेवण झालं, येतो आता जय हरी, तर लोक जय हरी नाही म्हणत, मग बाय बाय. लोकाला जय हरी राम राम म्हणू आवडत नाही. महाराज बोलतात, सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणते दोम दोम. लोकाला राम राम घाला वाटत नाही. का बरं. मला त्या दिवशी एक जणाचा फोन आला आणि आपल्या नेहमीप्रमाणे आता फोन उचलले आम्ही, काय हॅलो नाही म्हणत, मग रामकृष्ण हरी म्हणतो. आकाश महाराज नेहमीप्रमाणे रामकृष्ण हरी म्हणलो, तिकडून लगेच गड्याचा आवाज आला, चायला मोठा फोन लागला पाहिजे, दिला फोन ठेवून दिला. आला का रामकृष्ण हरी, तर म्हणलं चुकीचा नंबर असतो. पण लोकाला रामकृष्ण हरी म्हणू वाटत नाही, लोकाला राम राम म्हणू वाटत नाही. का माहितीये का, कारण राम राम म्हणायला पुण्य लागतं. ते पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे समागम घडे संताचा. लोकाला राम राम म्हणायला येत, लोक धर्म करत नाही, लोक राम राम म्हणत नाही. अजून काय, हे कलियुगात घडणार. गुणगुण कोण करते, बोलू नका. तुम्हाला सातारी भाषेत सांगू काय, मी पुण्याचा आहे पण थोडं थोडं येतं मला तुमच्या संगतीचा परिणाम असू द्या. आणि लोकाला धर्म आवडणार, लोकाला राम राम म्हणायला आवडत नाही. अजून काय आवडत नाही, सुजित महाराज लोकाला कपडे कसे घालावे याची अक्कल नाही. लोक चांगले कपडे घालणार नाही, कसे घालू नयेत शास्त्रकार सांगतात. कोणाला जर तसं जर कोणी उदाहरणात पचत असेल तर माफ करा, तुकाराम महाराजांकडे तक्रार जाऊन करा. माझ्याकडे काय करू नका, माझ्याकडे सगळा तुकाराम महाराजचा मान आहे. महाराजांचा फोटो पाहिला नाही मग बोलू. कसे कसे कपडे घालू नये आपण बारीक निरीक्षण करा. महाराज बोलतात, शिवो नये ते निळी वस्त्रे पांघरते काळी. निळी काळी वस्त्र शिव सुद्धा नाही, पण ते लोक पांघरते. लोक ते कुठच्या निळी काळी काळा निळ शिवू नये. का शिवू नये काय माहिती, पण पूर्व परंपरागत म्हातारी माणसं आम्हाला लहानपणापासून सांगतात. माझी आजी सांगायची, गणू काळी आपण कपडे घालू नये, निळी कपडे आपण घालू नये. का घालू नये आम्ही कारण विचारलं नाही, पण शेवटी संसदेत बसल्यावर महाराजांचाच आबंध दिसला. शिव नये ते निळी वस्त्रे पांघरती काळी. निळी काळी कपडे घालू नये. लोकांना कपडे कसे घालावे याची अक्कल राहणार नाही. हे कलियुगात होणार. धर्म आवडणार नाही, लोकांना राम राम म्हणू वाटणार नाही, लोक कपडे कसे घालावे याचं भान राहणार नाही. आणि अजूनही काही एक चौथं कारण काय, मोठी माणसं आपल्या घरापुढे येणार आणि भीक मागणार. तुका म्हणे वृत्ते सांडोनिया गदा मागत जाते. गदा मागणी म्हणजे भीक मागणी. 5-5 वर्षाकडे आपल्याकडे माणसं येतात बघा. 5 वर्ष झाली का आपल्या घरी हजर, दार वाजवतात आणि आपल्याला म्हणतात लक्ष असू द्या, सेवेची संधी द्या. म्हणतात ना का तुमच्याकडे नाही येतात ना, सेवेची संधी द्या. सेवा करायची नाही, इथे काल्याच्या पंक्तीला पात्रावळी उचलायला ती नको सेवा, मग गादीवर बसायची सेवेची संधी द्या. आला का, मोठमोठी माणसं आपली वृत्ती सोडून भीक मागतात. हे कलियुगात होणार होणार होणार. ऐसे कलियुगामुळे झाले धर्माची वाट. हे कलियुगात घडणार. कलियुगाच्या स्थितीचं वर्णन महाराजांनी गाथ्यात केलं. कलियुगाच्या स्थितीचं वर्णन केलं, तसंच महाराजांनी साधकाच्या स्थितीचं वर्णन केलं.
साधकाची कशी स्थिती आहे महाराज 5 अंगाने गात्यात सांगतात. साधकाची दशा आसावी उदास, साधकाची दशा उदास असावी, ओ साधकाची दशा उदास असावी, ओ साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास साधकाची दशा उदास असावी. साधक उदासतेने शोभत, साधक आसक्तीने शोभत. साधकाचा हात नेहमी असा असावा, साधकाचा हात ना असा नसावा. पडेले वन इंद्रिय सगळीकडे आपल्याच खिचत गेलं पाहिजे. साधक रूप पाहता लोचेने असावा, रुपये पाहता लोचेने नसावा. नाही तर काही काही महाभाग 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माघारी आणतात. इकडे नसतील म्हणा, तुम्ही असलेल्या तारखा बी देत नसाल. ऐका, साधक आसक्तीने शोभत नाही, साधक विरक्तीने शोभत. साधकाचे दशा उदास असावी. अजून काय? उपाधी नसावी अंतर्बाह्य. त्याला उपाधी नसावी. 2 प्रकारच्या उपाधी, अंतर आणि बाह्य. अंतकरणा क्षण विकाराची आणि बाह्य ठिकाणी जनतन धनाचे उपाधी नसावे. 2 लक्षणे. साधक उदासतेने शोभत, त्याची उपाधी बाह्य ठिकाणी अंतर ठिकाणी नसावी. 3रं लक्षण लोलुप्यता काय निद्रेते जिनावे. साधकाने निद्रा जिंकलेली पाहिजे. कशी? श्वान निद्रा तथैवच. जसं कुत्र झोपतं, कुत्र्याला नुसती चाहूल लागली का कुत्र लगेच ताव करून करून, तसं मनुष्याची झोप असेल. आमच्या मठात आनंदीला शांतीनाथ मध्ये एक सोमवारी झोपलं, बुधवारीच उठलं. म्हणलं मी साधक आहे, लका तू बाधक आहे. तो म्हणला मी आज मंगळवार आहे. म्हणलं मंगळवार नाही, आज बुधवार आहे. तो म्हणायचा मंगळवार, आम्ही म्हणायचो बुधवार. अखेर शेवटी त्याला बुधवारचं वर्तमानपत्र दाखवलं, मग त्याला विश्वास पटला. अरे मी झोपाळू झालो. ऐका, साधकाची झोप मापात असावी. लोलुप्यता काय निद्रे तेजिनावे. अजून काय? भोजन करावे परिमित. भोजन त्याचं मापात असावं. भोजन मनुष्याने जास्त करू नये. मिताहारी असावं. मिताहारी हिताहारी अशाखा भोग अभोग असे काही शास्त्रकारांनी प्रकार सांगितले. त्यातली मित भोग असावी. कमी जेवावं मनुष्य. पण हल्ली मनुष्य कमी जेवतच नाही. पंगतीच का मनुष्य मांडी घालून कणा कंचरीत राहतो. आता आपण वारीला जातो. वारीला जाता तुम्ही? वारीला बाबा, वारीला काय जात? थकले बाबा, आता पहिले जायचं. तुम्ही जाता ना वारीला? कुठं? गाणगापूरला नाही, पंढरपूरला. पंढरपूरला वारीला जातो. वारीला गेल्यावर वारीला जेवायला असते. पूर्वी चांगले दिवस नव्हते. तुम्ही म्हातारपणात पिठात मीठ टाकून त्यात पाणी टाकून पिले. पण आता बिशी भरली, सोय चांगली करतात. तर मनुष्याने मापात जेवावं. पण लोक मापात जेवत नाही.
संप्रदायात दोन प्रमुख शब्द आहेत, एक आहे भोजन आणि दुसरा आहे भजन. भजन शब्दाला कानावी नाही मात्रा म्हणजे जे मापात करायचं नाही त्याला म्हणा भजन, आणि जे काना मात्रा आहे भोजनाला म्हणजे जे मापात करायचं त्याला म्हणा भोजन. नाही का? परत सांगू का? म्हणजे भोजन शब्दाला मात्रा आहे म्हणजे जे मापात करायचं त्याला म्हणा भोजन. भजन शब्दाला काना नाही मात्रा नाही म्हणजे जे मापात करायचं नाही त्याला म्हणा भजन. पण लोक भजन मापात करतात आणि भोजन कवर बी चालत वारीत जाते. गेल्यावर आता अशोक महाराज आणि मग बिशी भरलेली असती आणि मग काय करावं, सकाळी नाश्ता मिळतो. बरं नाश्ता कशाला म्हणतात? नाश्ता म्हणजे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे आणि न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे त्याला म्हणा नाश्ता. महाराज बोलतात आश्नितम न आश्नितम म्हणजे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे त्याला म्हणा नाश्ता. पण लोक नाश्ता काष्टा फिटूस्तो लोक नाश्ता काय महाराज एवढा नाश्ता झाल्यावर दुपारचं जेवण मापात करावं. पण दुपारी गडी मापात जेवत नाही, दुपारी गडी डबल कोयता मारून गाडी भरते. डबल कोयता तुम्हाला माहिती अंबुजोगाई तुम्ही पूर्ण झालं कोयता तुम्हाला कळीची डबल कोयता मारून गाडी भरणार. बरं सकाळचा नाश्ता चांगला झालाय, दुपारचं जेवण चांगलं झालंय सुजित महाराज, आणि मग संध्याकाळी मापात खा. पण हा गडी म्हणतो मापात नाही आपल्याला बिशीच वसूल करायची. मग हा गडी दाबून जेवण. दाबून जेवणे म्हणजे जोपर्यंत या कपाळासारखा या पोटाचा भाग निबार टणक लागत नाही तोपर्यंत भरणे याला म्हणणे दाबून जेवणे. आता एवढं जेवण झाल्यावर हा गडी दुसऱ्या दिवशी भजनात दिसेल का? भजनात नाही चालत दुसऱ्या दिवशी. मग बांधाच्या काटाला डाळिंबात भरलेल्या गाड्या भरधाव वेगाने सुटत याला म्हणायचं भोजन करावे परिणी. भोजन मापात असावं. चौथं लक्षण. पाचवं लक्षण लोकांते एकांते स्त्रियांचे संभाषण प्राण गेल्याचा करू नये. लोकांतात एकांतात स्त्रियांशी संभाषण करू नये. आणि कीर्तनात माझी अशी विनंती तुम्हाला, मोबाईल तेवढा काय काढू नका. माझ्याकडे मी मोबाईल मी खाली ठेवला पायाची वाहन पायाजवळ ठेवा. कृपा करून मोबाईल काय तेवढा काढू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. नाही तर मग सांगा मी इथं कीर्तन संपवतो, मला काय हरकत. पाकिट नाही दिलं तरी चालेल, मी पेट्रोल भरून आलो येतो, मी आपला नीट निघून. फक्त मोबाईल काढू नका. विक्षेप होईल असं काही वागू नका. रोज आम्ही ओरडून ओरडून कसा बसतोय बरंच बोलतोय ना. हे जे बोलतोय ना उग मी अवसान आणून बोलतो, काय अजिबात अंगात ताकद नाही राहिली, पण मी बोलतोय तेवढं गोड मानून घे. फक्त मोबाईल काय काढू नका. हात जोडून विनंती. परत मला बोलवू नका. पण आजच्या दिवस तेवढं माझं आहे. ऐका 2 तास तुम्ही माझ्या ताब्यात बसले झाला 1 तास. आता 1च तास राहिला. 1 तास गेला तरी किती राहिला? 1च तास राहिला. एका तासाकरता कशा ऐका. आणि मग 5वं लक्षण सांगतात लोकांते एकांते श्रेयांशी संभाषण प्राण केल्या जाणं करू नये. 5वं लक्षण साधक कोणाला म्हणतात? त्याची दशा उदास असावी, उपाधी त्याला आत नसावी, बाहेर नसावी, झोप मापात असावी, भोजन मापात असावं. आणि 5वं लक्षण त्याने स्त्रियांशी संभाषण टाळा. आम्ही ज्या संस्थेत शिकलो सद्गुरु जोग महाराजांचे कृपांकित शिष्य रामनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींचं पंढरपूरला चातुर्मास चालू आहे. आता आषाढी ते कार्तिकी ह्या 4 महिन्याचा चातुर्मास पंढरपूरला, आणि त्यांचं प्रवचन चालायचं पंढरपूर. प्रवचनात रोज लोक त्यांच्या प्रवचनाला गर्दी करायची. माईक सिस्टीम काही नव्हती. लोक यायचे, महिला मंडळ पुरुष मंडळ गर्दी करायची. आणि मग गर्दी करत असताना एक बाळ आलं गुरुजींच्या प्रवचनात आणि गुरुजींकडे पाहून म्हणलं गुरुजी माझी आई अशी म्हणते की तुम्हाला एकांतात भेटायचं. गुरुजी म्हणले एकांतात भेटायचं? हो गुरुजी, माझी आईची इच्छा आहे की तुम्हाला एकांतात भेटायचं. गुरुजी म्हणले भेटता येणार नाही, मी बाय माणसासंग बोलत नाही, एकांतात काही भेटणार नाही ना, कशाला भेटायचं, मला काय भेटता येणार नाही. पण 2-4 दिवस झालं पोरग मागच लागलं. गुरुजी माझी आई म्हणते तुम्हाला एकांतात भेटायचं, काय करावं? गुरुजी म्हणले याची आपल्याला नशाच उतरावं. मग काय केलं? गुरुजी म्हणले उद्या प्रवचनाला येताना तसा येऊ नको, तुझ्या आईचं एक पातळ घेऊन, पातळ लुगडं साडी काही घेऊन ये. आणि येताना ते बाळा 6 वाजता गुरुजींचं स्नान झालं. 5:30ला 6ला गुरुजींनी धोतर वाळत टाकलं वलनीवर आणि धोतरा शेजारी फक्त ते पातळ वाळत टाकलं. 6ला लोक जमायला सुरुवात झाली. 7ला प्रवचन सुरू झालं आणि लोक प्रवचनात त्या दिवशी गुरुजीकडे बघायचे
त्या पाताळाकडे बघायचे, गुरुजीकडे बघायचे, त्या पाताळाकडे गुरुजीकडे बघायचे, पाताळाकडे बघायचे, गुरुजीकडे बघायचे, पाताळाकडे बघायचे. झालाच बदल तर पाताळ